नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण? तर बघा आज म्हणलं चला छानपैकी भेंडीची भाजी बनवायची. तर शनिवारी आमच्या इथं भाजी म्हणजे बाजार भरला होता ना, तर तिथून मी अशी फ्रेश ताजी भेंडी आणली होती. तर त्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. आणि देवपूजा पण अशा प्रकारे करून घेतलेली आहे, बघू शकताय अमृतानं. कारण रोज मी जेवण बनवायचं चालू करते ना, तेव्हा मला टाईम नसतो. त्यामुळे ती अमृता काय करते, आंघोळ वगैरे करून लगेच देवपूजा करून घेते. आणि अशी छानपैकी आपली भेंडी बनवलेली आहे ठेचा वगैरे टाकून. कारण लाल तिखट जर आपण भेंडीमध्ये घातलं ना, तर एवढी काही चव लागत नाही त्याला. जर आपण असा ठेचा बनवून जर म्हणजे मिरचीचा खरडा पण म्हणतात, ठेचा पण म्हणतात, अशा प्रकारे जर भेंडी केली ना, खायला खूप छान लागते चपाती संग, भाकरी संग. तर आज मी काय केलं, आज चपाती बनवलेली नाही, मी आज बनवलेली आहे भाकरी. आणि मुलांच्या पुरत्या थोड्या चपात्या मी बनवल्या सकाळी. पण म्हटलं चला आता आपणाला भाकरी बनवावी. आणि त्यामध्ये कसं आहे, उसळ म्हणजे गरम पाणी करून जर घातलं ना तरच भाकरी येते. त्यामुळे मी थोडंसं आता गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि पूर्ण पीठ असं हलवून घेतलं. नंतर मग आपली भाकरी छानपैकी येते. तर मस्त भाकरी आल्या त्या बरं का याच्या. तर आता बरेच दिवस झाले मी भाकरी बनवलीच नव्हती, पण म्हटलं चला आता चपाती खाऊन कंटाळा आला आहे, तर आपण मस्त अशी भाकरी बनवून घेऊ. तर सकाळी डब्याला पण फुलकोबीची भाजी बनवलेली होती. आणि रात्री पण काळा जो हुलगा असतो ना, त्याची पण भाजी बनवलेली होती, ती पण शिल्लक राहिलेली होती. त्यामुळे आज थोडी थोडीच भाजी सगळी बनवलेली आहे. आणि बघू शकता भाकरी आपली एवढी छान आलेत ना, मस्त टम फुगलेले आहेत. तर आता जेवण वगैरे बनवून घ्यायचं आहे आणि आपल्याला जरा गावात पण जायचं आहे. म्हणजे ATM कार्ड आलेलं आहे ना, तर ते आणण्यासाठी मला गावात जायचं आहे. तर आता जेवण वगैरे बनवून घेऊन नंतर आपल्याला जायचं आहे गावात. तर काय झालं, एक महिना तर झाला अप्लाय केलं होतं ATM कार्डाला. तर आता महिना होऊन गेलेला आहे. त्यासाठी मग म्हणलं चला आता माझी सही पण लागते, त्यासाठी मला गावात जायचं आहे. तर आता भाकरी झाल्यानंतर आपल्याला जेवण वगैरे करायचं, नंतर आवरायचं. तरी बरेच कामं असतं, सगळं आवरून आपल्याला जावं लागतं. परत येऊन माघार करायचं म्हटलं की कंटाळा येतो. नंतर आल्यावर थोडा आराम पण करायचा आहे आपल्याला. तर आपली भाकरी बनवलेली कशी वाटली नक्की सांगा बरं का. मस्त अशी फुगलेली आहे भाकरी. आणि भाकरी जर नाही फुगली ना, तर ते कसं होतं, कडक झाल्यासारखी होते, तिला पापड वगैरे अजिबात येत नाही. तर या भाकरीला पूर्ण सगळा पापड आलेला आहे बघा. आणि मग जाताना काय केलं, तर भांडी वगैरे धुवून ठेवलेली होती, तर अमृतानं आता मांडून घेतलेत. तर हे आहे दुपारचं 4चं टायमिंग आहे बरं का. आल्यानंतर जरा आराम केलेला आहे आणि आता अमृता लागले भांडी मांडाय. तर आता आपणाला देवपूजा वगैरे म्हणजे संध्याकाळची आपणाला देवपूजा वगैरे, अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा, नंतर चहा वगैरे बनवायचा आणि संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं, असं बरेच कामं असतात. तर आता हे भांडी मांडून झाले की मी आता बघा दिवा वगैरे लावलेला आहे देवाला मस्तपैकी. अगरबत्ती बाहेर तुळशीला पण अगरबत्ती लावलेली आहे. आणि आता आपल्याला चहा पण बनवून घ्यायचा आहे. आता मध्यंतरी आम्ही उन्हाळ्यात काय करत होतो, लवकर चहा वगैरे बनवत नव्हतो, कारण संध्याकाळी 6 वाजले तरी गरमच होत होतं. पण आता पावसाळा असल्यामुळं जरा आता थंडी असते, त्यामुळं आपण लवकरच चहा आता बनवून पित असतोय. तर आता 4 वाजताच आता चहा बनवणार आहे. तर या सगळेजण चहा प्यायला. तर बघू शकता बाहेर तुळशीला पण मी अगरबत्ती अशी लावलेली आहे. आणि छान वाटते आपल्या दारात तुळस वगैरे जर असले ना. आणि इथं अमृतानं खाऊचे पानं लावलेली होती बघा. म्हणजे आम्ही वेल आणला होता खाऊच्या पानाचा, तर त्याला 2 पानं होती, आता 3 पानं आलेले आहेत. म्हणजे आपलं झाड चांगलं लागलेलं आहे बरं का ते. आणि खाऊचं पान असलं ना आपल्याला म्हणजे कधी पण पूजनासाठी उपयोगी येतं. आपण विकत आणण्यापेक्षा आपल्या घरातच छान वाटतं ते. तर आता इथं मी चहा बनवून घेते मस्त अद्रक वगैरे टाकून. तर काल बाजारातून अद्रक वगैरे आणलं होतं. आणि आता चहा शिजतोय तोपर्यंत आपल्याला भातासाठी तांदूळ वगैरे निवडून घ्यायचे आहेत, भात घालण्यासाठी. कारण आता इथून पुढं आपल्याला कामाची सुरुवात आपली चालूच होते. तर आता चहा वगैरे प्यायचा, नंतर भात भाजी सगळं बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आमचा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगत जावा आणि काही व्हिडिओला लाईक पण करत जावा बरं का. तर चला आता आपला चहा शिजला आहे. आणि येताना आम्ही असं खायला वगैरे आणलं होतं बरं का, बरंच काय काय आणलेलं होतं. तर मुलांनी आलेलं खाल्ले, आता थोडं राहिले ते. तर मला काय मारी बिस्किट आवडतं ना, त्यासाठी मी बारे बिस्किटचा पुडा आणलेला आहे. तर चला म्हटलं आता छान बिस्किट खाऊन घेऊ छानपैकी.
आणि कसं होतं बिस्किट वगैरे खाल्लं ना तोंड आंबट होतं, त्यामुळे मी जास्त बिस्किट खातच नाही. पण म्हटलं चला आज खाऊ आपण. तर पार्ले मी खात नाही, मारीत बिस्किट आणत असते कायम. तर आता दूध पण थोडंच राहिलेलं होतं, म्हटलं चला आता तेवढं आपण चहा बनवू. कारण 1 किलो ते दूध आणलेलं होतं, तर ते मांजराने सगळं खाऊन टाकलं बघा थोडं थोडं. तर आता एवढं राहिलेलं आहे. तर असा छानपैकी चहा केला आहे मी. तर चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.